नमस्कार सर्वांना. मंडळी, याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये आपण गणपती मूर्तींचं वर्कशॉप, त्याच्यानंतर गणपती मूर्तींची विक्रीचा व्यवसाय अशा पद्धतीने ते व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. आणि आज प्रथम माझ्या घरात सुद्धा गणपती आहे, त्याच्यामुळे आमच्या ह्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर पडणार आहोत. आणि हा जो ब्लॉग आहे ना, तो घरगुती गणपती ज्यांचे आहे, बऱ्याच जणांच्या यावर्षी तर संख्या ही वाढलेली आहे की बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती आहेत. भले तो 1.5 दिवसाचा का होईना, पण त्यांनी गणपती आणलाय. आपली संस्कृती जपले आणि ती जपणं आवश्यकच आहे. आपल्या मुलांवर ते संस्कार होणं आवश्यक आहे. मुलांनी ते पुढे चालू ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे घरगुती गणपतींचं दर्शन आपण थोड्या काही निवडक गणपतींना भेट देणार आहोत. गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, आता आपण बाहेर जे काही निवडक गणपती आहेत, घरगुती गणपती, त्यांना भेट देऊया. चला, आता आपण इथे एका ठिकाणी आलेले आहोत आणि त्यांच्याकडे गौरी पण दिसत आहेत. गौरी गणपती दोन्ही. थोडीशी माहिती सांगतील काहीतरी, त्या माहिती. नमस्कार, मी अमृता पवार आणि हा माझ्या जाऊबाई मोनाली पवार, या माझ्या सासूबाई निर्मला पवार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या घरी गणेशाचं आगमन झालेलं आहे. यावर्षीची मूर्ती थोडी वेगळं आकर्षण म्हणजे मूर्ती रामाची आहे. रामाची मूर्ती असल्यामुळे आम्ही रामायणातले काही दृश्य इकडे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राम भक्त म्हणजे आमचे हनुमान. त्यांच्या थ्रू तेव्हा सीतेचं हरण झालं, तेव्हा सेतू बांधून लंकेत कसे राम गेले याचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आहे. इकडे आम्ही दृश्यात सगळे चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला. इकडे सीताहरण, मग सेतूचा कसं झालं प्रिपरेशन, त्याच्यानंतर हनुमान गेले सीतेला तिकडे दाखवायला की बाबा आम्ही सगळे प्रिपरेशन करतोय, आणि मग युद्ध दाखवण्याचं संकल्पना आहे, आणि मग तिकडे सीता आहे. असं थोडंफार आहे. रामाला डेडिकेटेड सगळं आहे. आणि या 2 गौराई दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेल्या आहेत आमच्या पाहुण्या. पण हे डेकोरेशन तुम्ही सगळं, आणि हे सगळं डेकोरेशन इको फ्रेंडली आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं थर्मोकॉल किंवा दुसऱ्या कुठल्याही वस्तू नाही, फक्त पेपर आणि पेंट ह्याच गोष्टी यूज केलेल्या आहेत. पण तुम्ही स्वतः, आम्ही स्वतः हे बनवलंय. स्वतः म्हणजे सगळ्या मिळून? हो, सगळे मिळून आम्ही. सासूची संकल्पना सगळ्यांची थोडी थोडी आयडिया, थोडे युट्यूबचे रेफरन्सेस घेऊन सगळं एका दृश्यात उतरवण्याचा प्रयत्न आहे. आणि मदत सगळ्यांची आहे. कोणी प्रिंट काढलंय, कोणी डेकोरेशन केलंय, कोणी राम लिहिलंय. त्यामुळे हे सगळं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. आता आपण अजून एका ठिकाणी आम्हाला दिसलं की इथे पण छान डेकोरेशन केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे आलोय आपण. आणि त्यांची काय थीम आहे ना, ती त्यांनाच विचारूया आपण. हॅलो, आमचं देवघरे कुटुंब आहे आणि आम्ही ह्यावेळी देवघरे आणि मी माझ्या देवघरे आणि मी माझ्या नंदेच्या इथे आले. आणि आम्ही ह्यावेळी मालवण अशी थीम ठरवली होती. आम्हाला कोकणी पद्धती फार आवडते, तर आम्ही नाही तर आम्हाला कोकणाच्या शेजारी कोणतं गाव आहे? हो, मग ते पद्धती आम्हाला फार आवडते, तर आम्ही ह्यावेळी असं ठरवलं की अशी थीम करायची म्हणून. तर आम्ही इथे मासे विक्रीवाली एक बाई दाखवलीये, कोळीन दाखवलीये. हो, आणि ही बोट केली हायलाइट लाईटनी थोडी दिसेल अशी. हो, रिलेट सगळ्या गोष्टी. त्यांचे हे पण फार छान आहे. त्यांचे जे हे वेणी आहे ते पण त्या आहे पद्धतीचे त्यांचे. हो, हेवी दागिने वगैरे आम्ही तसं ठरवलंय सगळं. आम्ही गणपती पण आमचा स्पेशली बोटवर बसलेला आहे. टोपी घातली. हो, आई एकविरेची.
दागिने एकदम परफेक्ट आहे ना हो पायामध्ये हो हो जास्त हेवी पद्धती असते तिकडे दागिन्यांची तर आम्ही आणि ते तसंच बाहेर केलंय. पाठीमागे पण तुम्हाला ते म्हणजे ते तयार केलंय का तुम्ही हो म्हणजे तयार करून घेतलंय आम्ही फ्लेक्स. हो हम्म. पण ही संकल्पना कोणाची होती? माझ्या नंदेची होती. नंदेची होती का? आणि हो मग सगळ्यांनी मिळून केलंय का कसं? हो मिळूनच केलं सगळ्यांनी आम्ही. हे सगळं घरी बनवलेलं आहे हो का? सगळं सगळं घरी बनवलंय. हो मस्तच. खूप छान खूप छान. आता आपण आणखीन एका ठिकाणी आलोय. ते रांगोळी छान काढले. हा रावेतचा भाग आहे. गौरी गणपती आणि त्यांची थीम काय आहे ते आपण या दादाला विचारूया. सांगा बरं जरा, आधी तुमचं नाव सांगा. मी सोमशंकर डाके. आमच्या इथे वनस्पती सजीव गणपती असतो, जो नेहमीप्रमाणे चतुर्थीला येतो आणि गौरीसोबत तो निरोप घेतो. आमची थीम अशी आहे की इको फ्रेंडली गणपतीबद्दल आम्ही बरंच काही ऐकलं होतं. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा इथे गेल्या 36 वर्षांपासून ही प्रथा आहे. म्हणजे इथे जो गणपती बसवला जातो तो वनस्पती सजीव गणपती बसवला जातो. तो असा असतो की आपण आपली जी लाल माती असते ताटामध्ये घ्यायची. त्या तुम्हाला दाखवतो मी आमचा गणपती अगोदर. गणपती इकडे असं अच्छा, मला वाटतं तिथे मध्ये दिसला नाही. तर हा वनस्पती सजीव गणपती आहे, जो आपण मातीच्या आकारामध्ये आपण कोरतो आणि ज्यामध्ये आपण धान्य पेरतो. गहू आपले हे केलंय का हो ते? हो 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 तुम्ही स्वतःच केलंय? स्वतःच केलेला आहे. अच्छा, आणि त्याच्यात धान्य पेरलंय? धान्य पेरलेलं आहे. त्यामध्ये आपण गहू अंकुर लावतो हं. आणि ते आपल्या दररोज जेवढे आपले दिवस घरी आपले गणपती आहेत तेवढे गणपती दररोज वाढतात. म्हणजे तो सजीव गणपती झाला. अच्छा, म्हणजे ते जे धान्य आहे ते त्या आकारामध्येच वरती येते तसं. आणि जेव्हा आपण आनंद चतुर्दशी करतो त्या दिवशी आपण याचे अंकुर प्रसाद म्हणून घेतो. पण ही मनशक्ती केंद्राची संकल्पना? हो 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 हो. आम्ही आमच्या घरी गेल्या 7 वर्षांपासून करतोय. हेच थीम. येस. आकार वेगवेगळे होऊ शकतात गणपतीचे, पण अशाच प्रकारे बसवतो आम्ही गणपती. माती आणि ते धान्य असं. हो, आकार वेगवेगळे. आकार वेगवेगळे. येस. आणि इकडे गौरी पण आहेत. गौरी आहेत तर त्यांच्याबद्दल पण विचारूया, कारण तिथे 2 मुखवटे दिसत आहेत वेगळे. ते 2 मुखवटे जे आहेत ते माझ्या आईनं माझं लग्न झाल्यानंतर दिलेले होते, पण ते जुने झाल्यामुळे आता आम्ही ते पुढे ठेवतो आणि यावर्षी नवीन मुखवटे घेतले. असं त्याच्यामुळे ते आहेत तसे. म्हणजे आणि साईडला जे 2 तसे ठेवतो आम्ही. तसे ठेवून त्याची पूजा करतो आणि जे नवीन घेतले ते उभे करून त्याची पूजा करतो. आणि साईडला 2 बाळं असतात त्यांचे. पण मग आता हे जुने दरवर्षी ठेवायचे का? हो, प्रत्येक वर्षी. म्हणजे विसर्जन नाही करणार आपण त्याचं, तोपर्यंत पुजलेच जाणार. म्हणजे विसर्जन करायचं किंवा असे ठेवायचे? दोन्हीपैकी. आणि इकडे ती प्रथा आहे सगळं बाळ आणि ते बाळ देतात आमच्याकडे. प्रत्येकाची आहे, कारण कोकणात वेगळी आहे. हो, कोकणात आमच्याकडे एकच गौरीचं असतं. आमच्यात 2 असतात. इकडे 2 असतात. कारण त्या ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी, म्हणजे ती मी पण आता माहिती ती ऐकली म्हणून मला माहितीये की एक ही आहे गौरी आहे, गंगा आहे आणि एक पार्वती, कनिष्ठ पार्वती आहे असं. खूपच छान.
हा बघा, आता हा एक गणपती आहे ना, आणि इथे सगळी ही बच्चे कंपनी आहे. या बच्चे कंपनीने बऱ्यापैकी त्याला हातभार लावलेला आहे, तर त्यांनाच विचारूया आपण. त्याचं नाव, प्रत्येकाने नाव सांगा पहिलं आधी. नमस्कार, माझे नाव आदिराज वैभव झराड. नमस्कार, माझे नाव स्वरा विनायक झराड. नमस्कार, माझे नाव दिव्यांका विनायक झराड. म्हणजे हा झराड फॅमिलीचा गणपती बाप्पा आहे. झराड फॅमिलीचा. माहिती ही संकल्पना कोणाची आहे? काय आहे आधी आधी हे काय आहे ते सांगा बरं. शनिवार वाडा. शनिवारवाडा. मग कोणी कोणी ठरवलं की शनिवारवाड्याची करायची आहे? आम्ही तिघांनी मिळून ठरवलं. तिघांनी मिळून ठरवली आणि मग तुम्ही सगळं केलं? हो खरं खरं? हो. खोटं खोटं नाही ना? आणि आत्याचा मुलगा म्हणजे विश्वराज, त्याने ही म्हणजे कापाकापी वगैरे केली. कापाकापी? डायरेक्ट कापाकापी. आणि तुम्ही हे सगळं, तुम्ही जरा कितवीला आहे ते पण सांगा जरा. तो बाई कितवीला आहे? मी चौथीला. चौथीला. मी हो, मी 6वीला. मी 5वीला. छान आहे छान आहे गणपती. मग काय गणपती बाप्पाला आज नैवेद्य वगैरे दाखवलं नाही? कोण दाखवते? आम्ही तिघं पण. तिघं पण? हो मग नैवेद्य त्याने खायचं असतो, मग गणपतीचं नैवेद्य कोण खातं? तिघही? हो हो. मग आज नैवेद्य काय होता? आज दडपे पोहे. दडपे पोहे. हो. दुपारी जेवण नाश्ता केला असेल त्याने दडपे पोहेचा. हो. आणि मग जेवणाला मेथी भाजी. मेथी भाजी आणि गोड काय? गोड मोदक होते. आणि मोदक खातोय तुमचा गणपती? मज्जाच आहे. प्रत्येक दिवशी मोदक? हो. मस्त मस्त. गणपतीची मूर्ती शाडूची आहे ना? छान आहे. थीम सांगा बरं. आधी तुमचं नाव. हो. नमस्कार, जय गणेश. माझं नाव अपूर्व अतुल पंडित. तुमचं पंडित परिवारात स्वागत आहे. सो यावर्षी म्हणून राम मंदिराची थीम करायची ठरवली होती. सो ह्याच्यात आम्ही वेगवेगळे एलिमेंट कव्हर करायचा ट्राय केलाय. जसं की हा आपला संजीवनी पर्वत आहे, जो हनुमानजींनी उचलून आणला होता लक्ष्मणासाठी. त्यानंतर इथं हनुमानजी आहेत जे शंख वाजवताना. त्याच्यानंतर आपले राम लक्ष्मण सीता आहेत. त्यानंतर हे जे आत्ताचं आपलं जो विजय आहे ओव्हरऑल, की राम मंदिर शेवटी बनलं रामलल्लासाठी, म्हणून इथं राम मंदिर कव्हर केलंय. इथं आम्ही जस्ट एक कमळासारखा आकार बनवून गौरी बसवायचा ट्राय केलाय. त्यानंतर आता जसं की वानर सेनेने जी काही मदत केली होती रामाची, त्यासाठी आम्ही इथं पूर्ण वानर सेना बनवली आहे, जी अशी इथं रेतीमुळे दाखवलंय की जी पाण्यातनं त्यांनी जे मेन काम केलं होतं सेतू बांधायचं, सो ते कव्हर केलंय. आणि इथं मग एक जस्ट आम्ही आपला रामनामाचा जप असावा म्हणून त्याच्या मागं बॅकग्राऊंड मध्ये रामनामाचा जप इन्क्लूड केलाय. संकल्पना सगळ्यांची मिळून होती की कोणी? नाही, म्हणजे आम्ही ऍक्च्युली कसं आहे, आम्ही गोंदवलेकर महाराजांचं करतो. सो रामनाम तर आमचं घरात सदाच असतं. सो त्याच्यातनं आम्हाला वाटलं की यावेळी मग आपण राम मंदिराचं करूच काहीतरी. सगळं रांगोळी काढणं चाललंय. गणपती माझे नाव सौनलिनी दिनेश पवार. सौरत्न विनेश पवार. वंदना रत्नकांत भोसले. पवार कुटुंबाच्या पूर्वीपासून आमच्या इथे गौरी बसतात आणि चुलत्यांकडे गणपती बसतात आणि नेहमी इथे पारंपरिक पद्धतीने सजावट करतात, फराळाचं तयार करतात, रांगोळी काढतात. सगळे भाऊ बहीण एकत्र येतात आणि सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि सगळे शेजारचे नातेवाईक सगळेजण हळदी कुंकाला येतात आणि सगळे आनंदाने सहभाग घेतात. फक्त गौरी असतात? हो, गौरी असतात आणि चुलत्यांकडे गणपती असतात. आणि आरती सुद्धा सगळे घरातले एकत्र येऊन करतात आणि शेजारचे नातेवाईक एकत्र येऊन करतात. नाव सांग बरं. श्रेया दिनेश पवार.
आणि काय या केलं मूर्ती तू बनवले का? हो. काय बनवलंय ते? काही गणपती आहे आणि दुसरी कसली मूर्ती आहे? कृष्णाची कृष्णाची मूर्ती आहे. आणि हे कसं काय बनवलं? तू शिकली कशी? आजोबांकडून. मी सांगितलं. यावर्षी घागरा साडी पॅटर्न केलाय. मागच्या वर्षी आम्ही नऊवारी साडी केली होती. असंच दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या आम्ही गौरीला नेसवतो. हे बघा, आता आपण आणखीन एका ठिकाणी आलोय. हे निगडी प्राधिकरण मध्येच आपण फिरतोय. गणपती आणि गौरी, आणि काही ठिकाणी याच वेळेला सत्यनारायणाची पूजा पण केली जाते. त्यांनी ती पण केलेली आहे. हे सुद्धा निगडी प्राधिकरण मध्ये LIG मध्ये आहे. गौरी आणि गणपती. नमस्ते, मी जयंतिका पवार. हा आमचा पवार कुटुंबाचा गणपती. सो आम्ही अशी थीम केली आहे की आमचा गणपती हे सगळे जे मूषक आहेत ते गाडीतून वाजत गाजत घेऊन येत आहेत आणि ह्या आमच्या गौरी. सो आमचं जे डेकोरेशन आहे त्याची सगळी तयारी मी आणि माझ्या वडिलांनी केली आहे. आणि जे गौरीची तयारी आहे ते मी, माझी मम्मी आणि सगळ्या काकू आणि आमची वैजंत काकू त्यांनी मिळून सगळ्यांनी केलेली आहे. हे पण आपण एका ठिकाणी आलोय, ते निगडी प्राधिकरण. हे बघा, निगडी प्राधिकरण मध्येच आहोत आपण एका ठिकाणी. आणि तुम्हाला मुद्दामून सगळं दाखवते, कारण हे एक व्यक्तिमत्व वेगळं आहे. आपण नंतर त्यांचा घेणार आहोत व्हिडिओ. प्रत्येक सणाला त्यांच्या स्पेशल रांगोळ्या असतात. या हॉलचा प्रत्येक कोपरा त्यांनी सजवलाय. तिथे काहीतरी मराठी महिन्यातील सण, त्याच्यानंतर हे बघा, मंडळी, आता आणखीन एक हे जे व्यक्तिमत्व आहे ना, हे तुम्ही बघून ठेवा. तुम्हाला मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बोलले होते की माझ्या ज्या मैत्रिणी, ह्यांना नाही मैत्रीण म्हणणार मी, त्यावेळेला पण मी म्हटलं होतं की माझ्या एक सिनियर आहेत त्या आम्हाला सगळ्यांना. तर त्या ते काय व्यक्ती आहेत ना, ते तुम्हाला स्पेशली त्यांचा व्हिडिओ घेणार आहे तेव्हा तुम्हाला दिसेल. पण इथे आता मी तुम्हाला थोडीशी झलक दाखवलीच आहे. हे सगळं त्यांनी केलंय. आणि त्यांची रांगोळी पण, प्रत्येक सणाची रांगोळी बघण्यासारखी असते. ते जे टाकली जाते ना, त्यावेळेला आम्ही प्रत्येक जणी विचारत असतो की ते त्याच करू शकतात. त्याच्यामुळे हे जे काही संकल्पना आहे ना, ही त्यांची आहे. आणि त्यांचे छंद बिंद काय, हे त्यांचं मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ घेऊन तो तुम्हाला सगळं ऐकायला मिळणार आहे. पण तोपर्यंत तुर्तास बघून ठेवा. आता आम्ही प्राधिकरणात आहोत आणि ह्या आहेत श्यामलाताई खळदकर. आम्ही त्यांना उल्काताईच म्हणतो आणि आम्हा सगळ्यांना त्या सिनियर आहेत. त्याच्यामुळे पहिलं प्राधिकरणात ज्यांना महिलांना एकत्र करून जे काही म्हणजे रसिक साहित्य मध्ये जे सुरुवात केली त्या ह्या आहेत, महिलांना एकत्र करणाऱ्या. त्याच्यानंतर आम्ही सुरू झालो.